महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या अनंत हार्दिक शुभेच्छा। दीपावली सर्वात मोठा सण, प्रत्येक जण हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो। त्याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या काळात पाण्याने दिवे पेटवले होते। त्याचे स्वरूप मानून आज हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं साईबाबांचे नंदादीप द्वारकामाईत मोठ्या प्रमाणात लावले। भक्तांनी लावलेल्या या श्रद्धेच्या दिव्यांनी साई मंदिर लखलखून गेलंय। शिर्डीमध्ये साईबाबांचे एका पडक्या मशिदीत वास्तव्य होते, जिला ते द्वारकामाई म्हणून संबोधत। बाबांनी याच ठिकाणी आपल्या जीवन काळात अनेक चमत्कार केले। ज्या सर्वात महत्त्वाचा चमत्कार म्हणजे दीपावली साईबाबांनी पाण्याने दिले पेटवले आणि त्यामुळे सर्व त्यांना देवाचा अवतार म्हणायला लागले। साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिव्याच्या तेजानं झळाळत असताना बाबांची द्वारकामाई मात्र अंधारात होती। त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिपरीनं द्वारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला। लहान मुलीच्या आग्रहाखातर बाबा तयार झालेत, मात्र त्यांना कोणीही तेल दिले नाही। त्यामुळे बाबांनी पाण्याने दिवे पेटवले। पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो आश्चर्यचकित झाला आणि तेव्हापासून साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले। दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो आणि तरीही अनेक भक्त साईबाबांसोबत हा सण साजरा करण्यासाठी शिर्डीत येतात। तर साई दरबारात या दिवसात दिवे लावल्याने साईबाबा स्वतः दिवे लावत आहेत अशी भावना भाविकांची होऊन जाते। साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी केली जाते। अच्छा लग रहा है आज यहाँ ये दिए देखते तो ऐसा लगता है कि हम बाबा के वहाँ वो उस टाइम पे जो बाबा का था वहाँ चले गए, ऐसा लगता है उनके साथ ये दिवाली मना रहे हैं। हम बाबा ने दीपावली में पानी से दिए जलाए थे, इसलिए हम बाबा के दरबार में दिए जलाने आते हैं। लगता बाबा हमारे साथ है, हम बाबा के दरबार में रोशनी करते हैं, हमें अच्छा लगता है। दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे प्रकाश, दिवाळी म्हणजे फराळाचा गोडवा आणि दिवाळी म्हणजे जोश। आणि जर दिवाळी ठाण्यात होत असली तर दिवाळी पहाट बघा आणि या युवकांचा जल्लोष पहा। गाडी सुटली आलो पदर गेला कोण जरा मित्रांनो, आज आपण आपल्या घरात आनंदाने दिवाळी साजरी करतोय, मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामुळे फक्त त्यांच्यामुळेच आपण ही दिवाळी सुरक्षितपणे आनंदाने आपल्या घरी साजरी करू शकतोय। त्याच्यामध्ये विशेषतः समावेश आहे पोलीस दल, रेल्वेवाले, फायर ब्रिगेड वाले आणि इतर लोक। तर जाणून घेऊया पोलिसांच्या भावना, कारण शेवटी तेही माणूस आहेत। आमची रिपोर्टर अनामिका घरात हिच्या सोबत। नमस्कार सगळ्यांना, गरजा महाराष्ट्र नमस्कार।
सगळे तुम्ही आज ऑन ड्युटी आहात. ऑन ड्युटी सगळेजण दिवाळी सेलिब्रेट करताय. कसं वाटतंय? सगळेजण दिवाळी एकदम खूप आनंदात जाते. हो आता तुम्ही आलात भेटायला तर अजून आनंदात जाईल. दरवर्षी तुम्ही जी दिवाळी सेलिब्रेट करतात ती सगळ्या आपल्या कलिग्स बरोबरच सेलिब्रेट केली जाते तुमची दिवाळी. सर तुम्ही ऑन ड्युटी आहात, सकाळपासून काय माहोल आहे ठाण्यात? शांतता आणि सुव्यवस्था आहे. सगळीकडे बंदोबस्त लागलेला आहे पोलिसांचा आणि ट्रॅफिक पोलीस क्राईम ब्रँचचे लोक आहेत, मुख्यालयाची लोक आहेत. काही लोकांना ड्युट्या लागल्यात, काही रिझर्व्ह आहेत. ट्रॅफिकचे कर्मचारी आपले काम करतात व्यवस्थित आणि आम्ही आता रिझर्व्ह आहे इथे हेडक्वार्टरला. सर तुम्ही सकाळपासून जे पोलीस प्रोटेक्शन वगैरे आहे, सगळे एवढे धम्माल करतायत, मजा मस्ती करतायत, तुमची मुलं पण तिथे असतील. तुम्ही त्यांच्याबरोबर कधी जाऊन असं तुम्हाला वाटतं की बाबा त्यांच्याजवळ जाऊन आपण मुलांबरोबर सेलिब्रेट करावा वगैरे? आम्हाला तर वेळच भेटत नाही मॅडम. आमच्या ड्युटीच्या एवढ्या व्यापामुळे आम्हाला वेळ भेटत नाही मुलांना द्यायला. त्याच्यामुळे आम्ही अनियमित असतो. वेळेवर कधी जेवत नाही, वेळेवर कधी झोपत नाही, वेळेवर कधी जात नाही. या आमच्या समस्या आहेत. दिवाळीची आज पहिली अंघोळ. दिवाळीच्या पहिल्या अंघोळी जनरली आई किंवा आपली बायको बहीण आपल्याला उठणं लावते. तुम्ही आज सकाळी दिवाळी कशी चालू केली? दिवाळीची सुरुवात तर आज झालेलीच नाही, कारण बहीण गावी मी येते, त्यामुळे पहिल्या आंघोळीचं का प्रत्येक भावाची इच्छा असते की पहिल्या आंघोळ आपल्या बहिणीकडून व्हावी. परंतु आमचं युनिट असं आहे की त्यामुळं मी जलद प्रसाद पथकामधून आहे, म्हणून आमची कमांडोमध्ये, त्यामुळे आमचं युनिट असं आहे की आम्हाला 24 तास सतर्क राहावं लागतं. त्यामुळं आम्हाला कुठेही जाता येत नाही. तर तुम्ही आज सकाळपासून एक्झॅक्टली तुमचं काय दिवाळीची सुरुवात झालेली आहे? सकाळपासून आम्ही चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला हजर झालेलो आहे. दिवाळीचा सण आहे, परंतु सर्व कर्मचारी आम्ही काही कुठे मुले बेपत्ता होता त्यांचा शोध घेणे कामी सकाळपासून आम्ही आहेत आणि त्यांचा शोध घेणं काम चालू असतं आमचं. त्या व्यतिरिक्त घरी तुम्ही किती टाइम स्पेंड करता? ज्याप्रमाणे आम्ही घरच्यांना जेवढी वेळ देतो तेवढंच विश्वची आमचे घर, त्याप्रमाणे आम्हाला बाहेरची सुद्धा तेवढी जबाबदारीने कामं करायची आहेत. आमच्या घरासारखाच हा मोठा एवढा परिवार आम्हाला सांभाळायचा आहे. ती लहान मुलं आज रस्त्यावर येणार आहेत, फटाके फोडणार आहेत, त्यांना काय धोका होऊ नये किंवा त्यांना स्वच्छंदपणे जगता यावं किंवा खेळता बागडता यावं, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आज दिवाळी सगळेजण खूप नटलेले असतात, सजलेले असतात. तुम्हाला काही असं काही करावं असं नाही वाटत? हो, खूप इच्छा आहे करण्यासारखी, परंतु जेव्हापासून फोर्समध्ये आलेलो आहोत, हा एक आपला डिसिप्लिनचा फोर्स आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. पण फोर्समध्ये आल्यापासून आम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. कॉलेजमध्ये वगैरे होतो तर सगळ्या गोष्टी करायचो आम्ही, केसं किंवा ज्वेलरीज वगैरे, हे कलरफुल ड्रेस वगैरे. पण फोर्समध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी थाराच नाहीये, कारण की पळत असताना किंवा कुठे काही चोर असेल किंवा काहीतरी अनुचित प्रकार घडला तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज करताना की इयरिंग्स पडतील कुठंतरी किंवा बांगडी स्वतःलाच लागेल, त्याच्यासाठी हे सगळं आम्हाला अवॉइड आहे सगळं, आणि ते डिसिप्लिनमुळे. तुमच्या घरातल्यांना काही अपेक्षा नसतात का की तुम्ही घरी असावं, घरी सेलिब्रेट करावं, घरी रांगोळी काढावी, घरी फराळ बनवावा? अपेक्षा असली तरी जाता येत नाही. कारण की कसं आहे की आम्ही इथे ड्युटीवर असल्यामुळे घरची लोक आनंदात असतात आणि त्यांची मेंटॅलिटी डेव्हलप झालेली आहे एवढी की नाही, आमची घरची लोक जे ड्युटीवर गेलेली आहेत ते आपल्यासाठीच गेलेली आहे, आमच्यासारख्याच खूप लोकांसाठी गेलं, नागरिकांसाठी गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे तेही हॅप्पी असतात. पण एवढंच असतं की कुठंतरी ते एक मम करायचं असतं, पण त्यासाठी आमचा हात नसतो. हेच खूप विशेष आहे आणि तेच व्हॅल्युएबल एक क्षण आहे, पण त्याच्यासाठी आम्ही नसतो. त्याचा आम्हालाही खंत आहे, पण एक आनंद आहे की आम्ही जे समाजासाठी करत आहोत ते पण भरपूर आहे. दिवाळी म्हणजे नेमकी काय या गोष्टीचा प्रत्यय आता अनेकांना येऊ लागलेला आहे. विशेषतः तरुण वर्ग आधुनिकता आणि पारंपरिकता आणि संस्कृती यांची सांगड घालताना दिसत आहेत. बघूया एक खास बातचीत आमच्या रिपोर्टर अनामिका खरात यांनी केली आहे युवकांसोबत. दिवाळीचा पहिला दिवस हा ठाणेकर खूप जल्लोषात सेलिब्रेट करतायत. काही तरुणांना विचारूया की त्यांचं मत काय आहे दिवाळीबद्दलचं. हाय, हॅलो, ओके, तुमचं नाव? प्रियांका. स्नेहा. तुम्ही सकाळपासून इथे आलेला आहात 7 वाजल्यापासून? हो.
दरवर्षी येतो. माझं पहिला वर्ष आहे. माझं पहिलं वर्ष आहे, पण माझं सध्याचं तिसरं वर्ष आहे माझं. तुम्ही म्हणजे दरवर्षी येऊन इथे कशी दिवाळी सेलिब्रेट करता? इथे दिवाळीचा माहोल असतो. सगळीकडे मुली साड्या घालून ट्रेडिशनल वेअर्समध्ये जातात आणि काही ठिकाणी किल्ले बघायला मिळतात. तलाव पहिला वेगळा नजारा असतो. ओपन बँड्स असतात, म्युझिक असतं, त्यामुळे सगळं फुल टू धमाल असतं. प्रॉपर दिवाळी सेलिब्रेशन असतं. खरी दिवाळी कशी सेलिब्रेट? खरी दिवाळी ॲक्च्युली अशी सेलिब्रेट केली पाहिजे, ट्रेडिशनल टाईप. हे दरवर्षी मुलं तरुणाई स्पेशली चांगले ट्रेडिशनल कपडे घालून येतात, फटाके फोडतात एकत्र मिळून. अशी वाटते की संस्कृती अजून पण टिकलेली आहे ठाण्यामध्ये. आपण नॉर्मल बघतो सध्याचं जनरेशन काय आहे, पण दिवाळी ही दिवाळी पाठ ठाण्यामध्ये आणि स्पेशली राम मारुती रोड, न्यू इंग्लिश स्कूल हा पूर्ण गजबजाटने भरलेला असो. तरुणाईंनी फटाके फोडतात, एकमेकांना शुभेच्छा देतात नवीन वर्षाच्या आणि एन्जॉय करतात सगळेजण. ती दिवाळी कशी सेलिब्रेट करतात? दिवाळीचा पहिला दिवस आम्ही सकाळी ऑफिसला येतो. ऑफिसच्या कलिग बरोबर आम्ही अख्खी दिवाळी साजरी केली आहे. त्याच्यानंतर राम मारुती रोड ठाण्यामध्येच प्रसिद्ध आहेतच. तिथेही खूप दिवाळी, लहान यंगस्टर्स सगळीजण येऊन खूप म्हणजे फिरतात, फटाके फोडतात. त्याचप्रमाणे आम्हीही ऑफिसमध्ये सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. तुमचं आज ऑफिस आहे तरी सुद्धा तुम्ही इकडे राम मारुती रोडला दिवाळी सेलिब्रेट करताय. बॉस काही बोलत नाहीये का? नाही, सध्या आमचे बॉस अभिनवीला दिवाळी बनवायला गेले, त्याच्यामुळे ऑफिसमध्ये आम्ही एन्जॉय करतो आज. हॅपी दिवाळी. मग ऑफिसमध्ये येऊन रांगोळी, फुलं सजवणं वगैरे काही केलं तुम्ही? हो, आज आम्ही सगळं केलेलं आहे. रांगोळीही काढलेली आहे आणि तोरणही लावलेलं आहे. काही स्पेशल थीम नाही ठेवली, साडी वगैरे असं काही कुर्ते? आमचं लक्ष्मीपूजन आहे उद्या, त्यामुळे आम्ही उद्या ठेवलं आहे. जेंट्ससाठी आम्ही धोतर घालण्यावर आणि बाकी लेडीज नऊवारी. दिवाळी नक्की काय आहे आणि कशी सेलिब्रेट केली पाहिजे? हे बघा, हा तर आपला महाराष्ट्राचा मोठा सण आहे दिवाळी म्हणजे. तर अगोदरचे पण आपल्या पूर्वज जे करत आले ते तर फॉलो केलं पाहिजे आणि आजची नवीन पिढी जी करते ती पण आहे. म्हणजे सकाळी लवकर उठणं, देवाच्या पाया पडणं आणि परत जी प्रथा आहे ती उठण्याने आंघोळ करणं आणि ते चिरोटे फोडणं, ते सगळं वरून फराळ करणं आणि मोठ्यांच्या पाया पडून एक आशीर्वाद घेणं आणि बाहेर पडणं. मित्रांनो, एरवी गरजा महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलमध्ये नेहमी धावपळ राहते. आपल्यापर्यंत नवनवीन बातम्या पोहोचवणं, ब्रेकिंग न्यूज पाठवण्याचं कार्य आम्ही करीत असतो. मित्रांनो, कार्यालयात काम करीत असताना एक जिव्हाळा निर्माण होतो, एक प्रेम निर्माण होतं. तसंच काही झालेलं आहे गरजा महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलमध्ये सुद्धा. कार्यालयीन कामकाज करीत असताना दिवाळीच्या दिवशी एक पूजा अर्चा सोबतच एक जिव्हाळ्याचा कार्यक्रम गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये झालेला आहे. बघा आपण सुद्धा एक झलक. पवित्रपदे पवित्रपो दशजत्कामा पुणे तच्छके यम्मा. 3 वेळा आचमन करा. मध्ये लेफ्टने घ्या आणि राईटने तुमच्याकडे इकडे. हां, तुमच्याकडे हा 3 वेळा आचमन करा. स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. हां, सोडून द्या कामना. गोविंदे जसं वृक्षायो. सोडून द्या पाणी. आता नमस्कार करायचा. मनामध्ये विष्णुवे नमः असं म्हणायचं. मंत्र करायचं. कृष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, वासुदेवाय नमः, विद्यमनाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षदाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, धनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मा. मित्रांनो, यासोबत हे बुलेटिन इथेच संपलं. पुन्हा भेटूया आपल्याशी गरजा महाराष्ट्राच्या पुढील बुलेटिन मध्ये. तोपर्यंत नमस्कार. बघत रहा गरजा महाराष्ट्र, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.